गळ्यातले, हातातले, केसांमधले असे दागिने बघितले असेल. आणि जरी आपण रोज नाही घालत तरी पिक्चर मधले लोक घालतात, स्पेशली साऊथ इंडियन पिक्चर सगळे घातलेलं असतं. कोणते दागिने असतात ते? सोन्याचे, चांदीचे, ते आजकाल तर ते म्हणजे हिऱ्याचे दागिने असतात किंवा प्लॅटिनमचे दागिने असतात. मी जर म्हटलं हे प्लॅटिनम आहे तर काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही. चांदी आणि प्लॅटिनम सिमिलरच दिसतं, सेमच दिसतं. तर सांगायचा मुद्दा, हे दागिने आपण याच धातूंचे का बनवतो? हे धातूच आहेत ना, का आपण प्लास्टिकचे दागिने घालतो? धातू आहे मॅम. हा, पण प्लास्टिकचे वगैरे दागिने का नाही घालत? सोन्याचा रेट काय आहे? 70,000च्या आसपास आहे. एवढा महाग घालण्यापेक्षा प्लास्टिक किती स्वस्त आहे. बघा ना, लोखंडाच्या बदलीची किंमत, प्लास्टिकच्या बदलीची किंमत आपण कम्पेअर करू शकतो. प्लास्टिक किती स्वस्त आहे, किती इझिली अवेलेबल आहे. सोन्याचं असं नाहीये. सोनं, चांदी, हिरे ह्या सगळ्या मेटल्सला घेण्याकरता आपल्याला कोणाकडे जावं लागतं? एखाद्या सोनाराकडे जावं. मग एवढे महाग असे दागिने घेण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी पर्याय का नाही शोधत? काय वाटतं तुम्हाला? मॅम, पण जे मौल्यवान आहे तेच घालतील ना. हा, पण ते मौल्यवान काय आहेत? मग स्टीलचे पण दागिने करू शकतो, पण कशाला चांदीचे? असंच स्टील पण दिसू शकतं ना. मला काय म्हणायचं, तुम्हाला कळलं का? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जे मौल्यवान आहे, पण ते मौल्यवान का झालं बाकी सगळ्यांपेक्षा? काहीतरी स्पेशल आहे ना त्याच्यामध्ये. तशी चमक हीच त्याची स्पेशालिटी आहे. चांदीच्या बाजूला म्हणजे चांदीचा ग्लास आणि स्टीलचा ग्लास सगळ्यांकडे असेल. चांदीची छोटी वाटी, आपण देवघरामध्ये साखर ठेवायला जरी छोटी वाटी ठेवतो, सगळ्यांच्याकडे काहीतरी छोटस चांदीचं असतंच. किंवा देवघरामध्ये ते कॉईन असतात बघा, चांदीचे, देवीचे, गणपतीचे. ते कॉईन जे चांदीचं आहे आणि बाजूला एक आपलं स्टीलचं कॉईन असं बाजूबाजूला ठेवून बघा. माझा सांगायचा मुद्दा काय? सोनं, चांदी किंवा प्लॅटिनम ह्यासारखे जे धातू आहेत त्यांची स्वतःची विशिष्ट चमक हीच त्यांना मौल्यवान करते. आज आपण जे बोलणार आहोत ते धातू अधातू ह्या विषयावर बोलणार आहोत. धातूंचे अनेक गुणधर्म आहेत, ठीक आहे. त्यातला एक खूप महत्वाचा आणि आपल्या दैनंदिन वापरातला म्हणून मी हा सांगितला की कुठलाही तुम्ही दागिना बघा, अशाच धातूंचे बनवतात ज्याला चमक आहे. चमक ही त्याची ओळख आहे, बरोबर ना. म्हणजे 4 लोकांमध्ये उठून दिसावं आणि बघा माझ्याकडे हे पण आहे आणि किती श्रीमंत आहे किंवा माझ्याकडे काहीतरी आहे, काही असू शकतो त्याचं कारण काही असू शकतं. पण कुठलाही दागिना बघा, अगदी आपण जे खोटे दागिने घेतो त्याच्यावरती पण चांदीचं किंवा सोन्याचं पाणी लावलेलं असतं. का बरं? त्याची चमक त्याच्यावर उतरते म्हणून, बरोबर ना. आता आपण जो धातू अधातू हा धडा घेणार आहोत, हा धडा सुरू करणार आहोत. म्हणजे सुरुवात आपण जरा एका व्हिडिओने करूया. मी कॅमेरा ऑफ करते आणि व्हिडिओ ऑन करते. जर आवाज आला नाही तर सांगायचं. आवाज आला का? येस मॅम. थांबा, आता मी सुरुवातीपासून लावते. इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1, पाठ 8वा, धातू विज्ञान. प्रस्तावना. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली आहे. तिच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत विविध जडण-घडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भात आणि सभोवती होतच असतात. त्याचाच परिणाम म्हणजे विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची उत्पत्ती. विचार करा, जेव्हा आपणास अनेक गोष्टींचा अभ्यास एकत्रितपणे अथवा एकाच वेळी करावयाचा असतो तेव्हा आपण वस्तूंवर वेगवेगळे प्रयोग करतो. नंतर 2, 3 किंवा अधिक वस्तू एकत्र घेऊन त्यांवर विविध प्रयोग करतो आणि त्यांचे निरीक्षण करतो. निरीक्षणातून आपल्याला ज्या गोष्टी समजतात त्यांवरून आपण निष्कर्ष काढतो. जेव्हा 2 किंवा अधिक वस्तू किंवा धातू एकत्र करतो त्याला संमिश्र पद्धत म्हणतात. या पद्धतीत आपण 2 किंवा 3 वस्तू एकत्र करून
त्यांच्यावर विविध प्रयोग करून निष्कर्ष काढतो. आपल्या सभोवताली असणारे अनेक पदार्थ त्यांच्या मूलद्रव्याच्या रूपात असतात किंवा ते त्यांच्या संयोगाने तयार झालेले असतात. मूलद्रव्यांचे वर्गीकरण त्याच्या रासायनिक तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पिरियॉडिक टेबल. तुम्ही म्हणाल काय तुमच्या आयुष्याचा आणि पिरियॉडिक टेबलचा काय संबंध? खरंच सांगते मी तुम्हाला, तुमच्या आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला पिरियॉडिक टेबलमध्ये सापडतील. तुम्ही जो ऑक्सिजन घेता तो इथे आहे, कार्बन डायऑक्साईड, कार्बन, ऑक्सिजन इथे आहे. आपल्या पोटामध्ये जे HCl आहे त्यातला क्लोरीन इकडे आहे, हायड्रोजन इकडे आहे. आपण जी सगळी भांडी वापरतो, फेरस म्हणजे लोखंड, ते कॉपर म्हणजे Cu, Cu कुठे शोधा, हा आहे कॉपर, निकेल Cu है ना, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, ह्या सगळ्यांनी मिळून आपलं आयुष्य आजूबाजूचं होतं. आता तुम्ही म्हणाल हे कुठे असतात? तर हे हवेमध्ये असतात. हे कुठे असतात? हे कुठे ना कुठे नक्की असतात. एकतर ते जमिनीच्या खाली खाणीमध्ये आहेत, कुठल्या तरी औषधांमध्ये कोणत्या तरी फॉर्म मध्ये आहेत. सांगायचा मुद्दा, हे जे अख्खं पिरियॉडिक टेबल आहे ना, ते दुसरं तिसरं काही नसून जिथे जिथे आपल्या आजूबाजूला केमिकल्सची सुरुवात होते, म्हणजे मूलद्रव्य, त्याची ही अख्खी मांडणी आहे. ठीक आहे. आता धातू विज्ञान या धड्यामध्ये आपल्याला हे सिस्टमॅटिक पद्धतीने पिरियॉडिक टेबलमध्ये जे दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचंय की पिरियॉडिक टेबलमध्ये, म्हणजे याला आपण आवर्त सारणी असं म्हणतो, बरोबर ना, याच्यामध्ये हे जे आहेत पहिल्या दोन पट्ट्या, अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स, ह्या दोन याच्यामध्ये मेटल्स म्हणजे धातू आहेत. पुढचे सगळे धातू नाही आहेत का, हे सगळे ट्रान्झिशन वाले आहेत. आणि हे जे सगळे इकडचे या बाजूचे हे सगळे नॉन मेटल्स आहेत. मधली जी पट्टी आहे हिरवी, हे सगळे मेटलॉइड्स आहेत, म्हणजे धातू सदृश. धातू, अधातू, धातू सदृश, या तीन कॅटेगरीमध्ये आपण सगळ्या या मूलद्रव्यांना ढोबळपणाने मांडू शकतो धातू विज्ञानामध्ये. आणि भौतिक गुणधर्मांनुसार धातू, अधातू आणि धातू सदृश या प्रकारांमध्ये केले जाते. या पाठात आपण यांची अधिक माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण धातू आणि अधातूचे भौतिक गुणधर्म पाहूया. धातूचे भौतिक गुणधर्म. धातूंना चकाकी असते. धातू हे स्थायू अवस्थेत असतात. धातूंना आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो. धातू हे विद्युत सुवाहक असतात. कक्ष तापमानाला थांबा, थोडंसं मागे जाऊया, एक एक प्रॉपर्टी बघूया. धातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी. हे धातू कोणत्या अवस्थेत आहेत मला सांगा बरं. हे लिक्विड आहेत ना तिन्ही? स्नायू अवस्थेत. काय? स्थायू. स्थायू. स्थायू, स्नायू नाही, स्नायू शरीरामध्ये असतात. स्थायू म्हणजे बघा, सोन्याचे कॉईन आहेत, त्याच्यानंतर याला काय म्हणतात रे, सोन्याची बिस्किट आहेत, चांदीची भांडी आहेत, आणि हे काय आहेत, आपण ते कन्स्ट्रक्शन मध्ये वापरतो ना, गज. करेक्ट, गज असतात मॅम. बरोबर. पण हे सगळेचे सगळे स्थायू अवस्थेमध्ये आहे. त्यांना चकाकी आहे, एक प्रकारचं त्यांचं एक विशिष्ट चमक आहे. मी मगाशी तुम्हाला जी सुरुवात करून दाखवली दागिन्यांनी, आम्ही आमचे दागिने दाखवले, तुम्ही सगळ्यांनी ते बघितले, आणि तुमच्या आजूबाजूला असलेले दागिने सुद्धा तुम्हाला माहिती आहेत की त्या सगळ्यांना एक विशिष्ट चकाकी असते. पण फक्त सोनं, चांदी किंवा जसं मी म्हणलं तसं प्लॅटिनम एवढंच नाही. तुम्ही बघा ना, तांब्या पितळ्याची भांडी सुद्धा त्यांना त्यांची एक विशिष्ट चमक असते. तांब्याची, पितळ्याची, अल्युमिनियमची, फॉर दॅट मॅटर. अल्युमिनियमच्या, तुम्ही अल्युमिनियम फॉईल बघितले का? त्याच्यामध्ये स्वयंपाक किंवा पोळ्या किंवा असं काही काही गुंडाळून दिलं जातं, ते चमकदार असतात ना. आपण जे काजू कतरी खातो त्याच्यावरती पण एक चांदीचा एक वरख लावला जातो. तो काय असतो? चांदीचा एक पेपर सारखा असतो, कसा चमकतो, हो की नाही? ती त्याची चमक असते. धातूंना चकाकी असते. मोस्टली सगळे धातू हे स्थायू अवस्थेमध्ये असतात. धातू हे स्थायू अवस्थेत असतात. धातूंना आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो. हे बरोबर आहे की नाही? धातू, आता तुम्ही बघा, साधं आपण पुन्हा एकदा आपल्या दागिन्यांचं उदाहरण घेऊया. सोन्याची तुम्ही तार बनवू शकता, सोन्याची अंगठी बनवू शकता, सोन्याचा हार बनवू शकता.
सोन्याचा नेकलेस बनवू शकता, सोन्याचे वाटेल ते दागिने तुम्ही बनवू शकता, बरोबर. त्याला हवा तो आकार आपल्याला देता येतो. ॲल्युमिनियम हा पण एक धातू आहे. ॲल्युमिनियमचे पत्रे पण बनतात, ॲल्युमिनियमच्या तारा पण बनतात. ठोकून त्यांना हवा तो आकार देणं शक्य असतं. धातू हे विद्युत सुवाहक असतात. कक्ष तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात. मात्र पारा आणि गॅलियम हे त्याला अपवाद आहेत. कक्ष तापमानाला ते काय असतात? स्थायू असतात. पण त्याला अपवाद, अपवाद म्हणजे एक्सेप्शन. अपवाद म्हणजे अशा गोष्टी की आपण म्हणतो हा रूल आहे, रूल. तर त्या रूलला मोडणारे जे कोणी असतात त्याला आपण अपवाद म्हणतो. तर कक्ष तापमानाला सगळेचे सगळे आपण म्हणतो की मोस्टली सगळे स्थायू आहेत, पण त्याला अपवाद कोण आहे? पारा. आणि दुसरे गॅलियम. काय करू शकतो? रोध म्हणू शकतो. हो, ते बरोबर आहे, द्रव म्हणू शकतो. ते त्यांच्या मूळ रूपामध्ये द्रव अवस्थेत असतात. असं का असतं बघा, प्रत्येक सॉलिडला जे काही टेम्परेचर असतं त्याचं बेअर करण्याचं, स्थायूमध्ये त्याचे अणुरेणू जवळ जवळ असतात. पण थोड्या थोड्या लांब अंतरावरती असलेले जे काही त्याचे अणुरेणू आहेत त्याची ती मूळ रचना तशीच आहे, म्हणून ते लिक्विड आहेत, बरोबर ना. म्हणजेच पारा, आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला देतो एक थर्मोमीटर, इकडे गालाजवळ ठेवतात आतमध्ये किंवा काखेत ठेवतात, आणि त्याच्यामध्ये असं सिल्वर कलरचं असं आतमध्ये काहीतरी असतं, एक छोटासा टिंब असतो खाली, गोल गोल बॉल, आणि असं वर 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 चढत जातो एका दोरी, एका तारेसारखा. तो दुसऱ्या तिसरा काही नाही, पारा आहे, पारा धातू. ह्या पारा विषारी असतो, पण तो असतो कशामध्ये? काचेच्या याच्यामध्ये. आणि त्याचा वापर कसा करता होतो? उष्णता दिली की तो प्रसरण पावतो. तसाच गॅलियम हा पण एक धातू आहे, ज्याला थोडंसं आपल्या हाताचं टेम्परेचर किती असतं? 37 डिग्रीच्या आसपास असतं. त्याला हातात घेतलं तर तो वितळला बघा, ओके नाही. तर एवढ्या कमी तापमानावरती पण तो जर द्रव अवस्थेमध्ये येतो, तर त्याला आपण बऱ्यापैकी द्रवामध्येच देतो. पण बाकी सगळे धातू जे आहेत हे सॉलिड आहेत, म्हणजे स्थायू आहेत. कारण ते कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. धातूंना आकार देता येतो कारण धातूत वर्धनीयता आणि तन्यता हे गुणधर्म असतात. तसेच धातू ज्याप्रमाणे विद्युत सुवाहक असतात त्याचप्रमाणे ते उष्णतेचेही सुवाहक असतात. याचं उदाहरण सांगा मला. धातू हे विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक असतात, उदाहरण सांगा. प्रश्न कळला का? धातू हे विद्युत सुवाहक असतात आणि उष्णतेचे सुवाहक असतात. कसं काय सांगा? मॅम, धातूमधून बोला. कुठल्या तरी मुलीला बोललात. हा, त्या मुलाला बोलू देऊया आपण. नाव सांग, कारण मी जेव्हा स्क्रीन शेअर करते ना, मला तुम्ही कोण दिसत नाही, तुम्हालाच तुमची नावं सांगायला लागतील. सांगा. कुठला मुलगा बोलला? अरे पटकन अनम्यूट कर, बोल पटकन. जाऊ दे, कोण आता मुलगी बोलत होती? तूच बोल ग, आणि तुझं नाव पण सांग. मॅम, बोला. धातूमधून कुठे पाहिलं तुम्ही धातूमधून वीज जाते? मॅम, कारण धातू विजेचे सुवाहक आहेत ना, तर म्हणून वीज धातूमधून वाहते. अरे मी काय विचारलं, तुम्ही कुठे पाहिलंय ते मला सांगा. मॅम, घरामध्ये आपण पाहिलंय ना की तारेमधून लाईट जाते, आणि असं बघितलं तर जसं आपल्या घरामध्ये लाईट येते ना, तर आपण आकडा टाकतो ना तारेवर, तर तारेमधून लाईट येते आपल्याला घरामध्ये, म्हणून म्हणाले. बरोबर बरोबर. तो आकडा जो असतो तो पण कोणत्या तरी एखाद्या मेटलचाच असतो. पण आपल्या घरात तुम्ही त्या वायरी बघितल्यात का? तुम्ही कंदील लावले असतील, आता दिवाळीला काहीतरी लाइटिंग लावल्या असतील, त्याच्या ज्या वायरी असतात ना त्याच्यावर प्लास्टिक असतं, ते काढतात बघा. कोणतरी येतं जेव्हा हे इलेक्ट्रिशियन येतात, किंवा तुम्ही पण काहीतरी मॉडेल बिडेल बनवायचं असेल, कुठे काय जोडायचं असेल, तर आपण काय करतो, ती जी वायर असते ना त्याच्यावरचं प्लास्टिक असं दाताने काढतो थोडंसं, आणि आतमध्ये काय दिसतं आपल्याला?
एक मेटलची आतमध्ये कशी छोटीशी वायर असते, त्याच्यावरती प्लास्टिक असतं, बरोबर ना? हे असंच काही दिसतं, हे खूप जवळून घेतलंय ना म्हणून हे असं दिसतंय. पण असंच असतं ना, वरतून प्लास्टिक असतं आणि ते मेटल असतं. ते मेटलच आहे जे इलेक्ट्रिसिटी घेऊन जातं इकडून तिकडे आणि काय घेऊन जातं दुसरं, हीट. त्या गरम झालेल्या वायरला हात लावला तर चटका बसतो ना. किंवा आपल्या घरामध्ये आपण जी काही लोखंडाची भांडी वापरतो, उदाहरणार्थ तवा. गॅसवर तवा ठेवला की खालून गॅस गरम केल्यावरती काय होतं, तव्याला उष्णता मिळते. खालची उष्णता तव्याला मिळाली आणि आपण तव्यावर हात ठेवला तर काय होईल? भाकरी न ठेवता नुसताच हात ठेवला, हात जळतो मॅम. करेक्ट. कारण आपण बरोबर आपण आपण आपला हात तर काही गॅसवर ठेवला नाहीये, म्हणजे जिकडे फ्लेम आहे तिकडे आपला हात नाही, आपला हात कशावरती आहे, तव्यावरती आहे. पण तवाच लोखंडाचा आहे ना, आणि लोखंड हे उष्णतेचा सुवाहक आहे, कारण लोखंड हा सुद्धा एक प्रकारचा मेटल आहे जो उष्णतेचा सुवाहक आहे. म्हणजे विद्युत इकडून तिकडे नेणारे आणि उष्णतेकडून तिकडे नेणारे हे दोनही गुण धातूंमध्ये असतात. धातू हे साधारणपणे कठीण असतात. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे त्याला अपवाद आहेत. हे धातू खूप मऊ असल्याने ते सुरीने सहजपणे कापता येतात. धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो. बघा, द्रवणांक म्हणजे किती टेम्परेचरला ते वितळतं आणि उत्कलनांक म्हणजे किती टेम्परेचरला ते उकळतं. या दोनही टेम्परेचरला जेव्हा आपण बघतो तर धातू आणि अधातू असं जर आपण कंपॅरिझन केलं, धातू तर मोस्टली सगळे सॉलिड आहेत ना, सगळे स्थायू अवस्थेत आहेत. 2-3 त्याचे जर आपण अपवाद सोडले तर बाकी सगळे स्थायू रूपातले जे कोणते आपले धातू आहेत त्यांचा द्रवणांक हा उच्च आहे, उत्कलनांक हाही उच्च आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च म्हणजे 3422 अंश सेल्सिअस आहे. याउलट सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक खूप कमी असतात. काही धातू नादमय असतात, म्हणजेच या धातूंच्या कठीण पृष्ठभागावर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. अधातूंचे भौतिक धातूंच्या पृष्ठभागावरती आघात केल्यावरती त्यातून ध्वनी निर्माण होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं मंदिर. आपण मंदिरात जातो बघा आणि तिकडे घंटा असते देवघरामध्ये वरती, देवघरात म्हणजे मंदिरामध्ये आपण गेला नमस्कार करतो आणि वरती टन असं वाजवतो, बरोबर ना? तर तो जो आवाज ना एक असा विशिष्ट आवाज असतो. आतली ती घंटा कशी बनवलेली असते बघितलं ना, त्याचा एक असा आकार आहे, ती धातूची आहे आणि त्याच्या आतमध्ये कसा लोलक असतो काइंड ऑफ. त्याला तुम्ही जेव्हा धक्का मारता तर ते एकमेकांवर आपटतात ना, तर धातू एकमेकांवर आपटल्यामुळे एक प्रकारचा विशिष्ट ध्वनी तयार होतो. त्याला आपण सोनोरस असं म्हणतो. म्हणजे धातू हे सोनोरस असतात, म्हणजे आवाज निर्माण करणारे असतात, ध्वनी निर्माण करणारे असतात. गुणधर्म. अधातूंचे गुणधर्म हे धातूंच्या गुणधर्माच्या उलट असतात. काही अधातू स्थायू अवस्थेत तर काही अधातू हे वायू अवस्थेत असतात. यास अपवाद ब्रोमीन या अधातूचा आहे, कारण तो द्रव अवस्थेत आढळतो. आता आपण अधातू बघतोय. धातूंबद्दल आपण जेव्हा आता बोललो तर धातू काय होते आपले, सगळेचे सगळे स्थायू अवस्थेत होते. अगदी अपवाद 2-3 आहेत त्याला, पारा आणि गॅलियम. पण अधातूंच्या बाबतीत बघितलं तर धातू आणि अधातू हे एकमेकांचे अगदी उलट आहेत. जसे आपल्या पिक्चर मध्ये हिरो आणि विलन असतात ना, हिरो कसा असतो, खूप चांगला, सगळ्यांची मदत करणारा, चांगला दिसणारा, असा अट्रॅक्टिव्ह, स्मार्ट, इंटेलिजंट, कोणत्या पण संकटावरती काहीही करून तो मात करू शकतो, त्याची शक्ती कधी संपत नाही, तो सगळ्यांचीच फार मदत करतो, त्याला काहीच होत नाही, त्याला गोळी लागून पण तो मरत नाही. अशा सगळ्या गोष्टी कोणामध्ये असतात? हिरोमध्ये. हिरो म्हणजे आपले धातू. मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, धातूंमध्ये आणि हिरोमध्ये सिमिलॅरिटी आहे. धातू कसे असतात? मस्त असतात, देतात, ते प्रकाश देतात, म्हणजे लाईट देतात, त्याचं अट्रॅक्शन, लाईट म्हणण्यापेक्षा त्यांचं चमक त्यांच्यामध्ये जे असते. कसे दिसतात? स्मार्ट असतात ना धातू. बघा ना, चांदी, सोनं वगैरे, अगदी लोखंड पण स्मार्ट, एकदम असा शक्तिमान. असे सगळे जे गुण जे आपण एखाद्या हिरो मध्ये बघतो पिक्चरच्या, ते सगळेच्या सगळे धातूमध्ये असतात. आता जर ते धातू आपले हिरो असतील तर पिक्चर मध्ये जो असतो, जो आपल्या हिरोला त्रास देतो, तो कोण असतो सांगा बरं मला पिक्चरचा?
विलन. तर धातू जर हिरो असतील तर अधातू हे विलन असतील. म्हणजेच काय, अधातू आणि धातू एकमेकांशी भांडत नाही. पिक्चर मध्ये हिरो आणि विलन भांडतात तसे. पण अधातूंचे गुणधर्म हे धातूंच्या गुणधर्माच्या उलट असतील. तर धातू हे छान असे गोडेपान, चमकदार, स्मार्ट आणि सगळ्या गोष्टी अशा अट्रॅक्टिव्ह करणारे असतील, तर अधातू कसे असतील, मळकट, कळकट, असे थोडेसे वेगळेच असे असतील. आपण धातूंची एक प्रॉपर्टी मगाशी बघितली की ते सगळेच्या सगळे स्थायू अवस्थेत आहेत, 2 अपवाद सोडले तर. पण अधातू बघितले तर ते स्थायू किंवा वायू ह्या 2 अवस्थेत आहेत. द्रव ह्या अवस्थेमध्ये अधातू हे नसतच, एक्सेप्ट एकच, ब्रोमीन. ब्रोमीन हा लिक्विड असतो. तुम्हाला शाळेमध्ये ते आयोडीन लावतात बघा, असं काळं काळं लागलं बिगलं की ते जे लिक्विड असतं ना त्याच्यामध्ये काळं काळं आयोडीन, तसंच ब्रोमीन हे लिक्विड असतं. ठीक आहे. अधातूंना कठीणपणा नसतो, मात्र हिरा हा अपवाद असून अधातूंना कठीणपणा नसतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला जो अपवाद सांगितला आहे हिऱ्याचा, हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळ्यांनी हिरा पाहिलाय, टीव्ही मध्ये तर सगळ्यांनीच बघितलाय. आपण काही हिऱ्याचे दागिने घालायची गरज नाही. कोणाकडे असतील तरी ठीक आहे, माझ्या अंगठीमध्ये हिरे आहेत. पण सांगायचा मुद्दा असा, ते जरी पाहिले नाही तरीही आपल्याला म्हणजे अंदाज घेऊन चित्रात बघून समजू शकतो की हिरा हा किती सुंदर आहे. ह्याच्यामध्ये अधातूचा गुण नाहीये. एक तर हा स्थायू आहे, दुसरा हा चमकदार, तिसरा हा कठीण आहे. बरोबर ना? हे सगळे गुण खरं कोणाचे आहेत? धातूंचे आहेत. पण हिरा हा अधातू आहे, म्हणून हा अधातूला अपवाद आहे. तो कठीण असतो. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. अधातूंना चकाकी नसते, परंतु आयोडीन यास अपवाद आहे, कारण त्याचे स्फटिक हे चमकदार असतात. अधातू हे विद्युतचे आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात. अपवाद ग्राफाइट हा अधातू असून सगळेचे सगळे अधातू जे आहेत ना, ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे उष्णता आणि विद्युत ह्याचे दुर्वाहक आहेत. दुर्वाहक म्हणजे ते इकडून तिकडे वाहून नेत नाहीत. पण ग्राफाइट हा पुन्हा एकदा कार्बनचाच एक प्रकार आहे असं समजूया आपण. आणि तो ग्राफाइट हा उष्णतेचा सुवाहक आहे. कार्बन हा एक अधातू आहे, ठीक आहे. आणि कार्बन पासून बनणारा ग्राफाइट हा उष्णतेचा सुवाहक आहे. तो विद्युत सुवाहक आहे. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. धातूंचे रासायनिक गुणधर्म. धातू हे क्रियाशील असतात. ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात व त्यांचे धनभारित आयन होतात. हे ऐका, आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ही सगळ्या हिरोच्या प्रॉपर्टी धातूंमध्ये असणार. धातू काय करतात? स्वतःकडे असलेल्या गोष्टी लोकांना देऊन टाकतात. हिरो आठवतात का तुम्हाला कसे असतात? एखाद्या बस मध्ये बसले, स्वतः बसले असतील एखाद्या सीटवर आणि तिकडून त्यांना दिसलं कोणाला तरी गरज आहे, तर ते स्वतः उभे राहतात आणि त्यांची सीट कोणाला तरी देऊन टाकतात. म्हणजे इतके ते चांगले असतात, दयाळू, मायाळू. तसे आपले धातू पण असतात. धातूंकडे असलेले एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन बघा, आता हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे की नाही बाहेर फिरणारा, एक्स्ट्रा आहे ना त्याच्याकरता, तो आपला देऊन टाकतो आणि स्वतः मस्तपैकी पॉझिटिव्ह, हॅपी, मी दिलंय पण मी हॅपी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही माझा इलेक्ट्रॉन देऊन टाकला तरी. इतकं मोठं मन असतं त्यांचं, दयाळू मायाळू टाइप्स. म्हणून धातू काय करतात? इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि स्वतः धन प्रभारित होतात. पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन अशा स्वरूपामध्ये येतात आणि सुखी राहतात. म्हणूनच धातूंना विद्युतधन मूलद्रव्यही म्हटले जाते. मुलांनो, हे लक्षात ठेवा, जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहकही असतात. याचप्रमाणे उष्णतेचे दुर्वाहक हे विद्युत दुर्वाहक असतात. यास अपवाद हिरा आहे, जो विद्युत दुर्वाहक असतो पण उष्णतेचा तो सुवाहक असतो. ओके, आता तुम्हाला ह्यातले काय काय मुद्दे समजले मला जरा पटकन सांगा. कोणते कोणते मुद्दे तुम्हाला कळले सांगा. अरे मुलांनो,
व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय काय कळलं पटपट सांगा ना. तुम्ही एवढा वेळ का घेता रे? इयत्ता 10वी. तुम्ही लोक जरा बरे आहात ना? यस मॅम. मी तुम्हाला काय प्रश्न विचारू, तुम्हाला कळलं की नाही? यस मॅम. तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्यात तुम्हाला काय कळलं? 1-2 मुद्दे ते सांगा यार. कमीत कमी पटापट उत्तर द्या तुम्ही. मी मॅम मी सांगू का? थोडं slow- बोला ना. वाट नका बघत बसू माझी नाव घेण्याची. सांगा बट कोणी पटकन अनम्यूट करा, पटकन बोला. मॅम धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेत असतात आणि धातूंना चकाकी असते आणि धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी कमी होत जाते आणि सर्वच धातू साधारणपणे कठीण असतात आणि धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. यालाच आपण नादमयता असे म्हणतो. शाबाश. खूप सारे मुद्दे सांगितले. बाकी सगळे काही झोपलेत खरे? कमीत कमी पटपट उत्तर तरी द्या. चूक बरोबर असा मुद्दाच नाहीये. सगळ्यांनी सहभाग तर घेतला पाहिजे. शाबाश, छान, व्हेरी गुड. तिने ते पण मुद्दे सांगितले जे बरोबर नाही केले, पण बहुतेक तुमचा बहुतेक शाळेत झालेला असावा म्हणून पुढचं सगळं त्याच्यामध्ये आलंय. ठीक आहे, आता धड्याकडे जाऊया. तुम्हाला किती कळले मला माहित नाही, कारण तुम्ही लोक पटपट बोलत नाही. पण हे असं काही फक्त माझ्या एकटीचं मत नाहीये. सगळ्यांनाच 10वीच्या बॅच बद्दल हा प्रश्न पडतो की तुम्हाला कळतं की नाही कळत, काय माहिती. पटकन पटकन बोलायचं, एवढा वेळ नाही लावायचा. चुकलं तर चुकलं, काय फरक पडतो. चला, धातू विज्ञान. आपण या धड्यामध्ये बघणार आहोत धातूंबद्दलचे विशेष गुण. काही कोणाला बोलायचंय का? हुक्कन कसला आवाज आलाय? स्टॉप प्रेझेंटिंग. मॅम हिरा बोल धातू बोल आहे बोल. का धातू आहे? हिरा हा अधातू आहे, पण त्याचे सगळे गुण धातू सारखे आहेत, म्हणून तर तो धातू सारखा दिसतो पण आहे अधातू. म्हणून अधातूचं एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे काय? अपवाद. चला, धातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, अधातूंचे रासायनिक गुणधर्म, धातू विज्ञान, विविध संकल्पना, अधातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंची अभिक्रियाशीलता, श्रेणी, आयनिक संयुगे, हे सगळं आपल्याला बघायचंय. बराच मोठा धडा आहे हा. बघा, जवळपास 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली पृथ्वी निर्माण झाली. तेव्हापासून आपल्या पृथ्वीच्या गाव्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. तुम्ही माहिती आहे ना, लावा बाहेर पडतो, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये मेटल, नॉन मेटल, काही काही गॅसेस लिक्विड फॉर्म मध्ये, असं सगळं 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 एकत्र झालेलं असतं आणि ते बाहेर पडतं. बरेच दगड होतात. जसं काही त्याचं टेम्परेचर कमी कमी होतं तसं तसं ते घट्ट होत जातं आणि त्याचे दगड बनतात. जेव्हा हे दगड फुटतात किंवा आपण जमिनीच्या खाली खनन करून काहीतरी गोष्टी बाहेर काढतो, तेव्हा आपल्याला असेच दगड सापडतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला, खाणींमध्ये आपल्याला धातू मिळतात, अधातू मिळतात, हिरे मिळतात, सोनं मिळतं, काहीही मिळू शकतं, कारण ते सगळं आतमध्ये एकत्रच आहे. आणि ते एकत्रच्या एकत्र बाहेर येतं आणि मग आपण त्याची वर्गवारी करतो. आपल्या सोयीकरता आपण त्याची वर्गवारी केली आहे धातू, अधातू आणि धातू सदृश, अशा 3 प्रकारे. बघा इथेच दिलंय, धातू, अधातू आणि धातू सदृश, ह्या 3 प्रकारे आपण त्याची वर्गवारी केलेली आहे. आणि हे कोण आहेत? हे सगळे आहेत मूलद्रव्य. हे विसरू नका, मूलद्रव्य. मूलद्रव्य म्हणजे अशी द्रव्य याच्यापासूनच सगळ्याची निर्मिती झाली, ते सगळ्याचे मूळ आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहे की त्याचे भौतिक गुणधर्म कोणते. आपण चांगलं आता भरपूर चांगलं डिस्कशन केलेलं आहे की ते कसे असतात, उष्णतेचे आणि ह्याचे त्याचे सुवाहक असतात, इलेक्ट्रिसिटीचे आणि उष्णतेचे. त्याचा द्रवणांक, उत्कलनांक उच्च असतो. ते मोस्टली सगळे सॉलिड असतात. हिने पण ते सगळे गुणधर्म सांगितले. आता त्याचे फिजिकल अधातूंचे गुणधर्म कोणते कोणते आपण बघितले की तेच. हे मोस्टली सगळे कोण असतात? स्थायू किंवा वायू असतात, एक्सेप्ट ब्रोमीन. हे सगळंच्या सगळं आपण वरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले. आता रासायनिक गुणधर्म बघा, हे महत्वाचे आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स मध्ये आपण काय बघतो? धातू हे क्रियाशील असतात, ते सहजपणाने इलेक्ट्रॉन गमावतात आणि धनभारित आयन होतात. हे तुम्ही आता मगाशी त्या व्हिडिओमध्ये ते इलेक्ट्रॉन फिरताना जे बघितलं ना, ते आहे. आता ह्यामध्ये आपल्याला खाली एक प्रयोग करून दाखवलेला आहे. बघा, धातूचे ज्वलन. एक धातू धरला इकडे बर्नर वरती, चिमट्यात झालेल्या धातूचा नमुना. याच्यामध्ये काय होतं की आपण जो धातू घेतला आहे तो बर्नरच्या ज्योतीवरती ठेवल्यावरती तो पेट घेतो का?
तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आपण जेव्हा माचीस पेटवतो त्याच्यावर फॉस्फरस असतो, ते पेटवल्यावरती त्याच्यावर आग पेटते की नाही? पेटल्यावरती किंवा अगदी सोपं, एखादा लोखंडाचा रॉड तुम्ही बघितला असेल, किंवा ते असतात ना लोहार असतात बघा, ते असं ते त्यांच्या त्या, मला माहित नाही त्या मशीनला काय म्हणतात, पण जेव्हा ते वरखाली करतात आणि खालून ते त्याचे कोळसे पेटलेले असतात, त्याच्यावरती ते काहीतरी गरम करत असतात बघा. तुम्ही हे बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी, जिकडे लोखंडाला वळवून त्याच्यापासून काही वस्तू बनवतात ना, तिथे गरम केलेल्या लोखंडाचं जे टोक असतं ना, तिथलं आगीत ठेवलेलं, तसं एकदम लाल झाल्यासारखं दिसतं आणि मग त्याला हवा तो आकार देता येतो. ठीक आहे ना. आता धातूंच्या अभिक्रियांमध्ये आपण काय बघतोय ते बघा. सगळ्यात पहिली ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया. धातू ह्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतात आणि ऑक्साईड बनवतात, धातूचे ऑक्साईड. जसं सोडियम आणि ऑक्सिजन हे एकत्र येऊन काय बनवतात? सोडियम ऑक्साईड. बघा, आता ही केमिकल रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे. सोडियम आणि 2 ऑक्सिजन. आता 2 ऑक्सिजन तर इकडे बॅलन्स होतील, पण 2O घेतला तर 4 सोडियमचे अणू आणि 2 ऑक्सिजनचे अणू असं घेतलं तर काय बनतं? 2Na2O. Na2O हा फॉर्म्युला आहे सोडियम ऑक्साईडचा. ठीक आहे. म्हणून 2 अणू आपल्याला घ्यावे लागले, 4 अणू घ्यावे लागले सोडियमचे आणि 1 रेणू घ्यावा लागला ऑक्सिजनचा. हे बॅलन्स करण्याकरता करायचं असतं. हवेत उघड्या ठेवल्यावरती सुद्धा सोडियम धातू हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतो, म्हणून त्याला कशात ठेवतात? केरोसिन मध्ये ठेवतात. ठीक आहे. थोडं जरी ते हवेशी संपर्कात आलं किंवा पाण्यातल्या ऑक्सिजन बरोबर संपर्कात आलं तरी सुद्धा ते काय करतं? त्याचं एक प्रकारचं ऑक्सिडेशन करून टाकतं. आता पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया जेव्हा होते सोडियम धातूची, तेव्हा ते काय बनवतं? NaOH हे अल्कली बनवतं. ठीक आहे. आणि मॅग्नेशियम हा प्रयोग तर तुम्हाला युट्यूब वरती पण सापडेल. मॅग्नेशियमची कशी पट्टी असते, ती बर्नरवर धरली की ती जळायला लागते. जसे आपले दिवाळीचे फटाके असतात ना, ती सापाची नाही, ते काय तशा असतात ना, तशा अशा पट्ट्यासारख्या असतात, तशा ठेवल्या की तशा जळजळ जातात. तशीच मॅग्नेशियमची पण पट्टी असते, ती बर्नरवर धरतात. मॅग्नेशियम हा धातू आहे, धातूची पट्टी असते. जसा हा पेन आहे ना इथे, अशी ती पट्टी असते. आता समजा हा पेन मी असा मेणबत्तीवर धरला तर हा इकडे जळेल की नाही, तशीच ती पट्टी जळत जाते, कारण ते मॅग्नेशियम ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड खाली पाण्याबरोबर आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हा हवेबरोबर तयार करतो. मॅग्नेशियम ऑक्साईड इथे जो तयार झाला, ह्याला पाण्यात टाकलं, ते जे जळका आहे त्याला पाण्यात टाकलं की तो काय बनवतो? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. आता धातूंची पाण्याबरोबरची अभिक्रिया. आता वरती आपण ऑक्सिजन बरोबर बघितलं, आता पाण्याबरोबर धातू कसे रिॲक्ट करतात? पाण्याबरोबर बघा, सोडियम पाण्याबरोबर NaOH, पोटॅशियम पाण्याबरोबर KOH हे अल्कली बनवतात आणि हायड्रोजन हा गॅस रिलीज करतात आणि शिवाय खूप सारी उष्णता निर्माण होते. सोडियम धातू पाण्यात टाकल्यावर ब्लास्ट होतो, खूप मोठा स्फोट होतो. जसं की एखादा बॉम्ब फुटल्यावर कसं होतं की नाही, आग लागल्यासारखं. तर ती उष्णता निर्माण होते आणि त्याच्याबरोबर हायड्रोजन हा वायू रिलीज होतो. तसंच पोटॅशियम बरोबर पण होतं, पण पोटॅशियम हा काही असा बॉम्ब बिम सारखा नाही फुटत, पण तो पाण्याबरोबर अभिक्रिया करतो. आणि कॅल्शियम पाण्याबरोबर अभिक्रिया करून काय बनवतो? कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनवतो. ठीक आहे. ॲल्युमिनियम, फेरस, झिंक सगळेचे सगळे पाण्याबरोबर रिॲक्ट करतात आणि त्याचं ऑक्साईड तयार करतात. ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन असलेला एक संयुग. झिंक ऑक्साईड, फेरस ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि सगळ्याच्या रिॲक्शनच्या बरोबर एक हायड्रोजनचा रेणू किंवा 2, 3, 4 जे काही असतील ते बॅलन्स करण्याकरता, पण हायड्रोजन हा गॅस रिलीज होतो ह्या सगळ्यामध्ये. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये उष्णता निर्माण होते, बाकीच्या याच्यामध्ये उष्णता नाहीये, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला इथे त्यांनी एक सेटअप दिलेला आहे. ठीक आहे. हा बघा, धातूशी पाण्याबरोबरची अभिक्रिया. धातू कुठे आपला? इकडे हा धातू आहे. बर्नरवरती पाण्याने भिजलेला काचेच्या कापसाचा बोळा आपल्याला गरम करायचंय, पण बर्नर ते आपली ट्यूब फोडायची नाहीये, त्याच्या आतमध्ये कापसाचा बोळा आहे. काचेच्या कापसाचा बोळा. आता आपल्याला याला गरम करायचं. ही उष्णता निर्माण झाल्यावरती काय होणार आहे? इथून जो काही गॅस तयार होईल तो बाहेर आल्यावरती बुडबुडे होऊन वर येतो
तो हायड्रोजन आहे हे आपण चेक केलं याच्यामध्ये. ठीक आहे, हा सेटअप त्याच्यासाठी होता. धातूंची आम्लाबरोबरची अभिक्रिया, हे झालं की आपण आज थांबूया. 28 झालेत बघा. आम्लाबरोबरची अभिक्रिया मॅंगनीज, अल्युमिनियम, झिंक, फेरस हे सगळे जे काही आहेत हे कोणाबरोबर ऍसिड आहेत बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड, ह्याच्याबरोबर त्याची अभिक्रिया बघा काय आहे. त्याचे क्लोराईड बनवतात ते. मॅंगनीज क्लोराईड, अल्युमिनियम क्लोराईड, फेरस क्लोराईड, झिंक क्लोराईड. ठीक आहे, आणि पुन्हा हायड्रोजन गॅस रिलीज करतात. नायट्रिक आम्ल HNO3, हायड्रोक्लोरिक ऍसिडचं नाव आहे HCl म्हणजे फॉर्म्युला. नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3, तसं सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 ही नाव आहेत त्यांची. तर या HNO3 बरोबर जेव्हा आपले धातू रिॲक्ट करतात तेव्हा काय करतात त्यांचे ते बघा, NO2 हा गॅस रिलीज करतात. NO2, H2O म्हणजे पाणी, आणि त्याचे नायट्रेट तयार करतात. नायट्रेट म्हणजे नायट्रेट क्षार तयार करतात. NO3 असे ते बरोबर रिॲक्ट करतात. आता पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट, संहत आणि विरल ह्याच्या बरोबरची अभिक्रिया बघा. प्रोडक्ट तेच बनतात, फक्त प्रमाण बदललं. 3 वेळा कॉपर लागलं इथे एकदाच, कारण हे लिक्विड कसं आहे, हे वीक आहे आणि हे काय स्ट्रॉंग आहे. मग एकाच कॉपर बरोबर 4च रेणू लागले आणि आपल्याला तोच प्रोडक्ट मिळाला. पण 3 कॉपर घेऊन 8 ऍसिडचे रेणू लागले तेव्हा 3 प्रमाणात. म्हणजे सांगायचा मुद्दा, ह्याला रिएक्टिव्हिटी जास्त कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे कमी असते, जास्त रेणू घेऊन ते करावं लागतं. ठीक आहे, हे बॅलन्स करण्याकरता लक्षात ठेवायचं आहे. दोघांमधलेही प्रोडक्ट सेम आहेत. CuNO3 ट्वाइस, 2NO2 आणि 2H2O. आता याच्यामध्ये 2NO2 तयार झाला आणि याच्यामध्ये 2NO तयार झाला. ठीक आहे, NO आणि NO2 हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साईड तयार झालेले आहेत. ठीक आहे, इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबरची अभिक्रिया आणि हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघूया. आम्लराज म्हणजे काय हे वाचून ठेवा तुम्ही, हे पण आपण पुढच्या वेळेला डिस्कस करूया. ठीक आहे, चला आता पुढचं लेक्चर असेल तुमचं, पुढच्या आठवड्यात भेटूयात. तोपर्यंत वाचा धडा आणि पटपट बोला पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, ओके मॅम. मॅम बाय बाय, बाय मॅम. धन्यवाद.